सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात। आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे। देशभरातील सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे। अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्यात। यामध्ये महिला, तरुण आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेत। मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद आता आणखीनच टोकाला पोहोचला असून ओबीसी आरक्षणालाच आपण थेट न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता। तर जरांगे यांनी मंडल आयोगाला संपवण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांनी न्यायालयात त्याला आव्हान देऊनच दाखवावे, त्यांना माझे चॅलेंज असल्याचं भुजबळांना म्हणाले होते। आता भुजबळांच्या याच चॅलेंजला जरांगे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे। मंडल आयोग स्वीकारलेला नाही, त्यामुळे त्याला चॅलेंज करता येते आणि ते आपण करणार असल्याचं जरांगे म्हणाले। धार्मिक मिरवणुकीतून ते संसदेत येतील, 500 वर्ष देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली आहे। मोदी शहा अश्मयुगात घेऊन जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। राज्यात विविध नोकर भरती दरम्यान सर्व स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचा प्रकार वाढला असल्याने व अन्य मागण्यांना घेऊन राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंचल साळवे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले व सदर निवेदन राज्य सरकारला पाठवण्यात आले। निवेदनात नमूदनुसार माननीय न्यायालयाच्या निगराणीखाली स्पर्धा परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाची विशेष चौकशी समितीची स्थापना करून सखोल चौकशी करावी व पुढील 45 दिवसात समितीला अहवाल सादर करावा। सदोष तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून तलाठी व सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाव्यात। पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत आणि पेपर फुटीतील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा व कठोर दंड आकारण्याचा कायदा करावा। देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना सुद्धा पेपर फुटी प्रकरणातील दोषीवर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापपर्यंत न करण्यात आल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत पुढेही असाच प्रकार सुरू राहील तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने सरकारला दिला आहे। सदर आक्रोश मोर्चा आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी नागरिक उपस्थित होते। पेपर फुटी म्हणजे नोकरी विकणे, पेपर फुटी म्हणजे नोकरी विकणे। आज आमचा विद्यार्थी, तळागाळातला विद्यार्थी, गरीब विद्यार्थी रात्रंदिवस त्या लायब्ररीमध्ये आपले डोळे फोडतो आणि ही हरामखोर सरकार त्या विद्यार्थ्यांच्या केलेल्या शिक्षणावर पाणी फेरतं। या सरकारचा मी आज निषेध करतो। या सरकारला मी सांगू इच्छितो तर देशामध्ये जर तुम्ही असे कार्यक्रम राबवसाल, 2-2 वर्ष निविदा काढता विद्यार्थ्यांकडून 900 रुपये फीस घेता, त्यांच्याकडून तुम्ही फीस घेता 900 रुपये आणि 2 वर्ष 3 वर्ष होते तरी नोकरी होत नाही आणि सांगता की पुढच्या वर्षी होईल असे 4-4 वर्ष होतात आणि त्या चक्करमध्ये काही विद्यार्थी वयाचं त्यांना बंधन असल्यामुळे, वय वाढल्यामुळे ते नोकरीपासून वंचित होतात। या सरकारला मी सांगू इच्छितो या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून की तुम्ही जर असे घोटाळे, पेपर फुटीचे घोटाळे करत राहाल तर येणाऱ्या दिवसामध्ये हे विद्यार्थी तुम्हाला आपली जागा दाखवून देतील। या विद्यार्थ्यांचा जो तुम्हाला जे पाप लागत आहे, सूट घेता तुम्ही, हे विद्यार्थी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतोय। या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत असून शहरातील सिकडो चौकातील गॅसचा टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे। सिकडो पुलाच्या कठड्याला टँकर ऑल धडकल्याने हा अपघात झाला असून टँकरमधील गॅस लीक होत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सर्व रस्ते बंद केलेत।
सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। छत्रपती संभाजीनगरचे एमआयचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर 500 आंदोलकांवर संभाजीनगर सिटी चौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जलील यांच्या नेतृत्वाखालील बुडवलेल्या बँक आणि पतसंस्थे यांच्या ठेकेदारांची पैसे परत करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात उग्र वळण मिळून पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली होती। शेवटी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला होता, ज्यात अनेक जखमी झाले होते। त्या प्रकरणी आता पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे। मांडवा शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। या रस्त्याबद्दल बातमी प्रकाशित केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली व रस्ता तयार करण्यात आला। नगराध्यक्ष म्हणाले होते की 1 इंचही अतिक्रमण होऊ देणार नाही। आता गप्प का? नगरपालिका इंजिनियर यांनी नागरिकांची नाली बुजवून टाकल्याबद्दल कळविले, पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही, म्हणजेच अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे असे समजावे लागले। शहराच्या मुख्य रस्त्याने दोन्ही बाजूने नाली आहे, पण दगडू दवाखाना ते सत्यनारायण चित्रपट गृहापर्यंत व उतारावरील मारुती मंदिर पर्यंत दुकानदारांनी 3 ते 4 फूट अतिक्रमण करून नाली बुजवून टाकली आहे। मुख्याधिकारी कोमल सावरे काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। चंद्रभागेची झालेली बकाल अवस्था पाहून भाविक भक्तांना मोठ्या वेदना होतात। चंद्रभागा नदीची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे। नदीत पाणी नाही तर चिखलाने अंघोळ करावी लागत आहे। जागोजागी कपड्यांचे ढीग, घाणीचे ढीग, पाण्याला येणाऱ्या उग्र दुर्गंधी पाहून नमामि चंद्रभागा योजनेची झालेली वाताहत स्पष्ट दिसून येत आहे। संपूर्ण राज्यभरात आज ओबीसीवर झालेल्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी आमदार, खासदार आणि राज्यातील मंत्री यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नागपुराच्या व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई सूडबुद्धीची करण्यात आली आहे याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। तर महागाई, बेरोजगारी कमी करण्याऐवजी मुद्दामून इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांना संपवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप केला आहे। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।